नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. प्रत्येकाने किमान एक झाड दत्तक घेऊन वृक्ष संवर्धन करावे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील. वृक्षारोपणाबरोबरच झाडांचे संगोपन ही सामूहिक जबाबदारी आहे. वृक्षारोपण करणे जितके महत्त्वाचे आहे, त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे लावलेली झाडे जिवंत ठेवणे आहे. निसर्ग आपल्याला कोणतीही अपेक्षा न ठेवता फळे, फुले, लाकूड आणि प्राणवायू देतो. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड दत्तक घेऊन त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. महाराष्ट्र शासनाच्या हरित महाराष्ट्र 300 कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत मिरज रेल्वे स्थानक परिसरात आयोजित हरित सांगली वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार डॉक्टर सुरेश खाडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवन संरक्षक सागर गवते, उपजिल्हाधिकारी विजया यादव, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी प्रशांत वरुडे, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्याधिकारी बाळासाहेब यादव, सहाय्यक वन संरक्षक मयूर शेळके, वन परिक्षेत्र अधिकारी कौशल्या भोसले, मकरंद देशपांडे, बाळासाहेब वनमोरे आदी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून 2047 पर्यंत राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी दरवर्षी नियोजन आखण्यात आले असून सांगली जिल्ह्याला सन 2026च्या पावसाळ्यात 15 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी शासकीय यंत्रणांबरोबरच प्रत्येक सांगलीकर नागरिकाने सक्रिय योगदान द्यावे, असं ते म्हणाले.